नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सानिका सईला विचारत असते, काय केलं न आईचं मन जिंकता येईल. त्यावर सई सानिकाला कमळबद्दल उलटसुलट बोलू लागते आणि म्हणते, हे काम ना लई अवघड आहे बघ. लई हट्टी येते. अगं बघितलं ना, आप्पांचा जीव जात होता तरी तुझं रक्त द्यायला नाही म्हणत होती ती हॉस्पिटलमध्ये. आम्हाला तर काय बाबा, आम्हाला सवय झाली तिची, पण तुझ्या तर लईच मागं लागली आहे ती. मी समजून सांगायला लागले तर मलाच हात उगारला तिने आणि मला काय म्हटली, मला जास्त शहाणपणा शिकवू नकोस आणि ती पांढऱ्या पायाची आमच्या घरात नकोय म्हणून. मला तर ना लई भीती वाटते तिची. तरी नशीब सरकार तिचा पोरगा आहे. त्याच्या जागी जर मी असते ना तर माझा तर जीवच घेतला असता. पुढे ती म्हणू लागते, अगं आम्हाला बी लई त्रास दिलाय तिनं, माझ्या मम्मीला तर लई छळलंय तिनं, पण आम्हाला काही सवय झाली आहे. पण तू काळजी करू नकोस, पण आपण करू काहीतरी प्रयत्न. त्यावर सानिका म्हणते, ठीक आहे. पुढे सई म्हणते, चल आता जेवून घे. सानिका सईला म्हणते, हो करते. सरकारला एकदा एक फोन लावते. सानिका सरकारला फोन लावण्यासाठी बाहेर येते. सई पटकन सानिकाच्या खोलीचा दरवाजा लावून घेते आणि कमळने दरवाजा लावला अशी नाटकं करू लागते. अगं आत्ते काय करतीयेस? अगं सानिका ना बाहेर, उघड की दरवाजा. आणि म्हणू लागते, आत्ते काय करतीये तू? मला का ढकललंस? मी काय केलं? हे बघ सरकारला नाव सांगून देईल तुझं. आणि म्हणू लागते, आत्ते अगं मला का मारतीयेस? आणि सानिकाला आवाज देऊ लागते, सानिका बघ ना गं, आत्या दारच उघडत नाहीये. आणि आत्ते दार उघड अशी ओरडू लागते. तेवढ्यात सानिकाला सरकारचा फोन येतो. सरकार सानिकाला विचारतो, काय करतीयेस? त्यावर सानिका म्हणते, काही नाही, झोपायची तयारी. सरकार म्हणतो, मी बी झोपायचीच तयारी करत होतो, तुझी आठवण आली म्हणून फोन केला. त्यावर सानिका म्हणते, मला बी लई आठवण येते तुझी. सरकार विचारू लागतो, तिकडे थंडी वाढली असेल? त्यावर सानिका म्हणते, अजून तर काही जाणवत नाहीये. त्यावर सरकार म्हणतो, अजून नाही, पण थोड्या वेळाने बरोबर जाणवल तुला. हे काय तुमचं साखरगाव नाहीये. साखरगावची माणसं गरम डोक्याची आहे, त्यामुळं तिकडचं वातावरण बी कायम गरम असतं. पण इकडं तसं नाहीये, कशीतले माणसं आणि वातावरण कायम थंड असतं. त्यावर सानिका म्हणते, हो का? झोपा आता, लई उशीर झालाय. त्यावर सरकार म्हणतो, व्हय, आणि तू पण पांघरून घेऊन झोप, कारण थोड्या वेळाने गारवा वाढल. त्यावर सानिका म्हणते, व्हय की, तुझं पांघरून आता माझं पांघरून आहे. पुढे सरकार म्हणतो, बरं ऐक, तिकडं सगळं ओके आहे ना? त्यावर सानिका म्हणते, व्हय सगळं ओके, आत्ताच जेवलो सगळे आणि सगळे झोपायला गेलेत. मला पण लई झोप आली आहे आणि तू पण झोप आता. आणि ते फोन ठेवतात. सरकार आणि सानिका दोघंही चंद्राकडे बघत असतात. दोघांनाही एकमेकांची आठवण येत असते. सरकार चंद्राकडे पाहून म्हणू लागतो, भावा सगळं आहे ना आधीसारखं व्यवस्थित झालं पाहिजे. आईचा राग पटकन गेला पाहिजे बघ. इकडे सानिका म्हणत असते, आणि आप्पांना लवकर बरं वाटू दे. सरकार माझ्यासाठी लई काय काय करतो बघ. मला ना सगळं त्याचं चांगलंच झालेलं बघायचंय. बिचारा सारखी चिंता करत असतो रे माझी. प्लीज तूच त्याची काळजी घे आता. इकडे सरकार म्हणत असतो, सानिकाला मला लई खुश ठेवायचंय. सगळं काही व्यवस्थित होऊ दे आणि मी जेव्हा नसेल तेव्हा तूच तिची काळजी घे. सानिका इकडे थंडीने कुडकुडत असते. सरकारचा विचार करत थोड्या वेळात तिला झोप लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी सई सानिकाजवळ येते आणि सानिकाला हात लावून उठवते आणि म्हणू लागते, सॉरी काल रात्री जरा. त्यावर सानिका उठून म्हणू लागते, अगं सॉरी काय, त्यात तुझी काही चूक आहे. पुढे सानिका म्हणते, पण तुला एक रिक्वेस्ट आहे, यातलं प्लीज सरकारला काहीच सांगू नको. अगं उगत चिडेल तो. पुढे सई म्हणते, ठीक आहे, चल आता खाऊन घे काहीतरी. काल पण काही खाल्लं नाहीस बघ तू. आणि सानिका तिथून जाते. सरकार जेव्हा घरी येतो तेव्हा कमळ त्याला विचारू लागते, सरकार आता कशी आप्पांची तब्येत? त्यावर सरकार म्हणतो, बरी आहे आता, डॉक्टर म्हणले काळजी करायची गरज नाही. हे ऐकून सगळेजण खुश होतात. सई म्हणू लागते, देवच पावला बघ. आत्ते मी देवाजवळ दिवा लावून येते. सरकार आणि सानिका त्यांच्या खोलीत येतात. सानिका सरकारला म्हणत असते, आप्पा लवकर बरे व्हायला पाहिजे. त्यावर सरकार म्हणतो, आप्पा लवकरच बरे होतील. तेवढ्यात मिनल त्यांच्यासाठी चहा घेऊन येते आणि येऊ का आत असं विचारते. आणि सरकार आणि सानिकाला म्हणू लागते, हा चहा घ्या, तुम्हाला जरा बरं वाटेल. सरकार आणि सानिका चहा घेऊ लागतात.
पुढे मिनल म्हणते, आणि आता आराम करा दोघांनी, कारण दोघांचीही झोप झाली नसेल. त्यावर सानिका पटकन म्हणते, माझी झाली झोप, उलट खूप छान झोप झाली काल. त्यावर मिनल म्हणू लागते, छान झोप झाली? अगं किती मरणाची थंडी होती बाहेर, आणि तुला बिचारीला बाहेर झोपावं लागलं. हे ऐकून सरकार मिनलला विचारू लागतो, बाहेर झोपावं लागलं म्हणजे? त्यावर सानिका म्हणते, काही नाही. त्यावर सरकार म्हणतो, 1 मिनिट सानिका. आणि तो मिनलला विचारतो, काय झालं मामी? त्यावर मिनल म्हणते, आता सासू सुनांचं काय झालं ते काय मला माहीत नाही, पण ताईंनी काल सानिकाला घराबाहेर काढलं. त्यावर सरकार म्हणतो, काय? त्यावर मिनल म्हणते, व्हय, आणि मी मध्ये पडले तर मला चांगलंच थोबडवलं ताईंनी. त्यावर सरकार सानिकाला विचारू लागतो, सानिका, मामी जे काही बोलतायत ते खरं आहे का? त्यावर सानिका काहीच बोलत नाही. सानिका शांत बसते. त्यावरून सरकारच्या लक्षात येतं की काहीतरी झालंय, म्हणून सरकार कमळकडे जायला निघतो. सानिका त्याला अडवण्याचा प्रयत्न करते, पण सरकार काही ऐकायला तयार नसतो. सानिका सरकारला म्हणते, एवढं काही नाही झालं अरे. त्यावर सरकार म्हणतो, एवढं काही नाही झालं? एवढ्या थंडीची तू रात्री बाहेर झोपलीस आणि तू म्हणतेस काही नाही झालं? आईचं ना जरा जास्तच झालंय. सरकार कमळजवळ येऊन विचारू लागतो, आई, काय अडचण आहे ग? का अशी वागतेस तू? त्यावर कमळ त्याला विचारते, आता काय झालं? त्यावर सरकार म्हणतो, आता काय झालं हे तू मला सांगशील. पुढे तो विचारू लागतो, हे बघ, मला माहिती आहे तुला सानिकाविषयी लई प्रॉब्लेम आहे, पण तू आयुष्यभर असंच वागणार आहेस का? त्यावर कमळ म्हणते, मी जे काही वागले ते एकदम बरोबर वागले, काहीच चुकीची वागले नाही, आणि तुला पण असंच वाटलं पाहिजे. पण तू काही झालं की तुझ्या बायकोची बाजू घेत असतो. काय जादू केली तिने काय माहीत. त्यावर सरकार म्हणतो, काही जादूबिदू केली नाही आई, आणि तुला माहिती आहे आम्ही एकमेकांच्या संमतीने लग्न केलं आहे, आणि तू तिला मुद्दामच त्रास देते. हे बघ, इथून पुढं जर असं झालं तर माझ्या रागावरचा ताबा सुटल. तेवढ्यात सई तिथे येऊन सरकारला म्हणू लागते, सरकार, अरे काय बोलतोयस तू, समजतंय का तुला? त्यावर सरकार म्हणतो, सई, मला आईसंग बोलू दे, तू आत जा. त्यावर सई म्हणते, नाही जाणार मी आत, आणि आता हे सगळं बघितल्यावर तर अजिबात आत जाणार नाही. पुढे ती म्हणू लागते, तू आता रागात आहे आणि तुझी काळजी बी मी समजू शकते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, रागात केलेली कुठली बी गोष्ट चांगली नसते. अरे आपण काढू ना काहीतरी तोडगा. पुढे ती म्हणते, मी बोलते आत्याशी, आणि सरकार तिथून निघून जातो. कमळ सईला म्हणते, बघितलं सई, सरकार कसा बोलून गेला मला? त्यावर सई म्हणते, होय, मला तर ती धमकीच वाटली. त्यावर कमळ म्हणते, मला कधी वाटलं नव्हतं सरकार एवढं बदलल म्हणून. त्यावर सई म्हणते, वय ग आत्ते, सरकार तर बदललाच आहे, पण हे शब्द आहे ना सानिकाचे, तिनेच त्याचे कान भरले, म्हणून तो एवढ्या रागारागात तुला विचारायला आला. आणि ऐक, आपल्याला लवकरात लवकर सानिकाचं खरं रूप सरकारपुढं आणलं पाहिजे बघ, ते पण आप्पा यायच्या आत. सरकार एवढ्या रागात गेल्यामुळे सानिका इकडे काळजीत असते. तिकडे काय झालं असेल या विचाराने सानिका अस्वस्थ झालेली असते. तेवढ्यात सरकार तिथे येतो आणि कपाटातून कपडे काढून बॅग भरायला लागतो. हे बघून सानिका विचारू लागते, सरकार, 1 मिनिट, काय चाललंय हे? त्यावर सरकार म्हणतो, सानिका, बॅगा भरायला घे, आपण या घरातनं निघतोय. त्यावर सानिका विचारते, सरकार काय झालंय? त्यावर सरकार म्हणतो, मी आईला लई समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती तिचा हट्ट सोडायला तयार नाहीये. हे जर असंच चालू राहिलं तर आपण कधी सुखी संसार करू शकणार नाही. त्यावर सानिका म्हणते, माझे कपडे यात भरू नकोस, कारण मी कुठेच येणार नाही, तुला जायचं तर तू जाऊ शकतोस. आणि ती तिचे कपडे परत कपाटात ठेवून येते आणि म्हणू लागते, हे बघ, हे जे काही चाललंय त्यात कोणाचीही काहीही चूक नाही आहे, आणि अशा गोष्टी शांतपणे हाताळल्या पाहिजे. त्यामुळे तू थोडासा वेळ दे. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.